हरिओम. आवाज बरोबर आहे? चला सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पाठ करा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. दोन्ही हात आपले गुडघ्यावर आहेत. द्रोण मुद्रेमध्ये. चेहरा शांत. आपण करूया श्वसन मार्ग शुद्धी. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. सावकाश बंद करायची आणि डाव्या हाताच्या चिमटीने डावी नाकपुडी थोडीशी वर खेचून घ्यायची. आहे तो श्वास सोडून द्या डाव्या नाकपुडीने. एक श्वास भरून घ्या आणि तो अर्धवट सोडून पोटाला आतमध्ये स्ट्रोक. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन सुरुवात करायचं आहे. सुरुवातीला आपण 10 स्ट्रोक करणार आहोत. श्वास भरून घ्यायचा सहज आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद. उजव्या हाताच्या चिमटीने उजवी नाकपुडी थोडीशी वर खेचून द्यायची. नॉर्मल श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचा आहे. 10 वर्तन करणार आहोत. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा. तो अर्धवट सोडून पोटाला आतमध्ये स्ट्रोक. श्वसन मार्ग शुद्धी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली. डोळे बंद. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण जी श्वसन मार्ग शुद्धी केली, कपालभातीची ही पूर्व तयारी आहे. त्याचा आपल्या श्वसन मार्गामध्ये जो काही बदल झाला आहे तो मनानेच अनुभव घ्यायचा. आपण करणार होतो ओंकार साधना. त्राटक साधनेसाठी आपलं मन एकरूप होण्यासाठी आपण ही कृती करत आहोत. श्वसन मार्ग शुद्धी. यानंतर आपण करूया नेत्र शुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा काल आपण पाहिलेली आहे. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. हाताची कोपरं थोडीशी शरीराच्या जवळ. आपली पाठ मान समस्थितीमध्ये. चेहऱ्यावर अगदी शांत आहे. तर समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक नजरेने पाहण्याचा प्रयत्न. ओमची नळी पार्श्वभूमी. ओमचा केशरी रंग, त्याचा आकार, त्यावर असलेली चंद्रबिंदू आपण एकटक नजरेने आपल्या डोळ्यांमध्ये मनामध्ये सामावून घेत आहोत. ओमचा आकार, उकार, मकार. ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक असलेला ओम आपण करत आहोत. बहिर्त्राटक. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनात साठवून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास डोळे बंद करायचे आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. प्रतिमा दिसेल न दिसेल पण आपल्या मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन आपण करत आहोत. अंतरत्राटक. ओमची साधना आपण आपलं मन साधनेकडे एकरूप करण्यासाठी करतो. आपल्या मनामध्ये असंख्य विचार असतात. त्या विचारांची गती कमी करण्यासाठी आपण ओंकारची साधना करतो. नेत्र शुद्धी. यानंतर आपण करूया वाणी शुद्धी. डोळे आपले अलगद मिटलेलेच आहेत. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार
पहिला उच्चार हा वैखरी वाणीतला उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण जास्त, मकाराचं प्रमाण कमी. हा उच्चार करण्यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून घ्या. एक भरपूर श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला उच्चार feel the vibrations from your toes to your navel region. या उच्चारामुळे जी कंपन निर्माण झाली आहे त्या कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत ही अनुभव घेण्याचा प्रयत्न. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. अकार मकार समसम प्रमाणात. हा उच्चार करण्यासाठी पुन्हा एकदा आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून घ्या. एक भरपूर श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मध्यम पट्टीतला उच्चार feel the vibrations from your navel region to your throat. या उच्चारामुळे आपल्या शरीरामध्ये जी कंपन निर्माण झाली आहे त्या कंपनांचा मागोवा हा आपल्या नाभी प्रदेशापासून ते आपल्या कंठापर्यंत आहे तो अनुभव घेण्याचा प्रयत्न. तिसरा उच्चार हा खर्ज स्वरातला म्हणजेच खालच्या पट्टीतला मकार लांबवलेला. हा उच्चार करण्यासाठी पुन्हा एकदा एक भरपूर श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना उच्चार feel the vibrations from your throat to your head of the center. या उच्चारामुळे आपल्या कंठापासून ते आपल्या मस्तिष्कापर्यंत जी कंपन निर्माण झाली आहे त्याचा मनोमन मागोवा घ्यायचा. चेहरा आपला अगदी शांत आहे. साधनेसाठी हळूहळू आपलं मन आता एकरूप व्हायला सुरुवात झाली आहे. चौथा उच्चार हा मानसिक असेल. याला कोणतंही प्रमाण नाही. हा उच्चार करण्यासाठी पुन्हा एकदा एक भरपूर श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. वाणी शुद्धी आता आपण करूया. चित्त शुद्धी. त्याच्यासाठी प्रार्थना. जे साधक नवीन आहेत त्यांच्यासाठी समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसत आहे. मी काल ग्रुपवर सुद्धा शेअर केली होती. डोळे बंद किंवा डोळे उघडे ठेवून समोर दिसत असलेल्या प्रार्थनेकडे बघायचं आहे. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. ओंकाराय नमः. दोन्ही हात सावकाश श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर
जे साधक नवीन आहेत त्यांनी एकदा बघून घ्या. आपण करणार आहोत नमन मुद्रा. श्वास घेत जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत कमरेतून पुढे झुकायचं आहे. आपापल्या क्षमतेप्रमाणे. आपलं कपाळ जोडलेले हात जमिनीवर. मागे आपला सीटचा भाग सुद्धा जमिनीवर आहे. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश पुन्हा एकदा श्वास भरून घे. कमरेतून सरळ व्हायचं. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि अगदी सावकाश डोळे उघडून एक कटाक्ष ओमकडे. हरिओम. आज जे कोणी नवीन साधक ऍड झाले आहेत त्यांनी थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन द्याल का? हॅलो. हा, सोनाली ताई बोला. गायत्री. हा हा, कालच मी जॉईन केलेलं आहे. आज पहिला दिवस आहे माझा. तर मी एक प्रोफेसर आहे इंजिनिअरिंग कॉलेजला. अच्छा. मला माझ्या वेट लॉस साठी योगा जॉईन करायचं होतं. ओके. अच्छा. आणि तुम्ही कुठून आहात? मी नाशिकहून आहे. अच्छा. हरिओम. खूप खूप स्वागत आहे तुमचं. हरिओम मॅम. फक्त तेवढंच आहे ना, बाकी कोणता आजार, ऑपरेशन वगैरे? नाही मॅम, मला मधूनच थोडा स्लिप डिस्कचा त्रास होतो तसं. अच्छा. ओके. ठीक आहे. मग काही साधनं करताना मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देईल, तर तुम्ही त्या प्रकारे ते करा. म्हणजे ओव्हर ट्राय करू नका, कारण की स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे म्हणून. येस येस. आपापल्या क्षमतेप्रमाणे. थँक्यू. हरिओम. हरिओम. थँक्यू मॅम. दुसरं कोण आहे? हेमंत सर काल होते का? म्हणजे इथे नाव तर तसं दिसतं. बरं, आपण साधनेला सुरुवात करत आहोत. जर कुणाला काही शंका किंवा काही वाटलं तर मध्येच तुम्ही जर व्हिडिओ बंद असेल तर व्हिडिओ ऑन करा किंवा इथे मेसेज करा, कारण की मी एकदा स्पीकर माझा माईक लावल्यानंतर तुमचे आवाज मला येत नाही. त्यामुळे जर तुम्ही मला एखादा इशारा केला तर मी माझा तो माईक काढीन आणि मग आपण पुढे जर काही प्रॉब्लेम असेल तर तो आपण सॉल्व्ह करू. सुरुवात करूया आपण आजच्या साधनेला. सर्वांनी सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. उभं राहायचं आहे. दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं मागे मनगट पकडायचं आणि मान मागे सैल सोडून द्यायची. ही झाली दंड स्थितीमधली विश्रांती. आपण सावधान विश्रांती शिकलोय पूर्वमध्ये, त्यातलाच हा एक प्रकार आहे. कोणत्याही आसनाची किंवा लुजनिंगची जेव्हा आपण सुरुवात करतो तर ती अगदी प्रॉपर व्हायला पाहिजे. विश्रांती आपण यासाठी घेतो की आपलं लक्ष हे आपोआप श्वासाकडे जातं, म्हणून आपण सुरुवातीला एक थोडीशी विश्रांती अवस्था घेतो. आपण आता करूया जॉगिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपल्या हाताच्या मुठी वळवून घ्यायच्या आणि त्या आपल्या छातीच्या जवळ घ्यायच्या आणि सावकाश तिथल्या तिथे जॉगिंग करायला सुरुवात करायची. तिथल्या तिथे अगदी सावकाश, जसं आपण धावतो ना त्याप्रमाणे. आता थोडा स्पीड वाढवा. पुन्हा आता एवढा स्पीड वाढवा की तुमची टाच आहे ना ती तुमच्या सीटला लागली पाहिजे. या प्रकारे अगदी सावकाश. हळूहळू स्पीड कमी करा. हळूहळू स्पीड कमी, अगदी हळूहळू सावकाश. आणि कृती सावकाश थांबवायची. थांब. दोन्ही हात खाली घ्या. विश्रांती थोडा वेळ. बघा, श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि तो तोंडाने सोडून द्यायचा. फुंकर मारल्यानंतर थोडस पुढे खाली झुकायचं. हात आपले मांड्यांवर ठेवायचे आणि मुखथोटी करायची.
नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने सोडून द्यायचा. जसं आपण जास्त धावल्यानंतर आपल्याला दम लागतो आणि आपण ही कृती करतो, अगदी त्याच प्रकारे करायचं. विश्रांती तर आपण घेतलेली आहे. आता आपले दोन्ही हात आहेत ते कमरेवर ठेवायचे, दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि हात आपल्या कमरेवर. आता आपला उजवा पाय बघा, मी थोडीशी पुढे आली आहे, थोडासा वरती उचलून घ्या, अगदी थोडासा. हा, आणि उजव्या पायाची बोट आहेत ना ती जास्तीत जास्त स्ट्रेच करा. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, रिलॅक्स रिलॅक्स. आता श्वास घेत दोन्ही हात, दोन्ही आपल्या पायाचा जो बोट आहे उजव्या पायाची पाचही बोट श्वास घेत ताणायची आहे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा एकदा श्वास घेत पायाची बोटांना ताण द्यायचा आहे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एकदा करूया. श्वास घेत पायाच्या बोटांना ताण. उजव्या पायाची पाचही बोट आपण ताणलेली आहेत. श्वास सोडत मध्यभागी. आता आपलं हे पाऊल आहे ते फक्त गोलाकार रोटेशन, फक्त पावलामध्ये हालचाल. बाकीचा आपला वरचा पाय हा स्थिर आहे. गुडघ्यापासूनचा वरचा पाय स्थिर. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. फक्त आपण आपल्या पावलामध्ये हालचाल केली आहे. आता उजवा पाय जो आहे आपला वर उचललेला तो जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जा, मध्यभागी. तर श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. पाय खाली, थोडा वेळ विश्रांती. हात तसेच राहू देत कमरेवरती. जर बॅलन्स जात असेल ना तर समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं, म्हणजे आपला बॅलन्स हा राहतो. आता डावा पाय थोडासा वर उचलून घ्या. आता श्वास घेत आपल्याला डाव्या पायाची पाचही बोट ताणायची आहे. श्वास घेत ताणायची. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत ताण, पाचही बोटांमध्ये ताण. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा एकदा श्वास घेत पाचही बोटांमध्ये ताण. श्वास सोडत मध्यभागी. आता आपल्याला पाऊल रोटेशन करायचं आहे. बघा, फक्त पावलामध्ये हालचाल क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. फक्त पावलामध्ये हालचाल मध्यभाग. पुन्हा अँटी क्लॉकवाईज. तर डावा पाय श्वास घेत जास्तीत जास्त डाव्या बाजूला जाईल. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. अजून एकदा श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. दोन्ही हात खाली, थोडा वेळ विश्रांती. आज आपण करूया हिप रोटेशन. काल आपण जे केलं ते कमरेचं रोटेशन केलं. आज आपण हिप रोटेशन करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर बघा 1 ते 1.5 फुटापर्यंत अंतर घ्या. पुन्हा दोन्ही हात कमरेवर. आता सीटचा भाग जास्तीत जास्त मागे ढकला. सीटचा भाग जास्तीत जास्त मागे. उजवीकडे उजवीकडे पुढे. जास्तीत जास्त पोट आता आपलं पुढे येईल. पुन्हा डावीकडे मागे. क्लॉकवाईज आपण करूया 3 ते 4 वेळेला. 1 2 आपण पायामध्ये अंतर घेतलेलं आहे बघा. 3 4 इथले सगळे स्नायूंना आपल्याला जी फ्लेक्सिबल होत आहेत किंवा तिथे मोकळे होत आहेत त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष. मध्यभागी आल्यानंतर थांबायचंय. आता ही कृती आपण अँटी क्लॉकवाईज. पुन्हा आपल्या सीटचा भाग थोडासा मागे जाईल. मग डावीकडे पुढे उजवीकडे. 1 2 3 4 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. पुन्हा हात खाली आणि थोडा वेळ विश्रांती.
आपल्या आता हातांची पकड करा. म्हणजे काय, तर आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफण करा. दोन्ही हातांच्या बोटांची एकमेकांमध्ये गुंफण. हा, आणि ते आता मागे ठेवा, डोक्याच्या मागे. इकडे दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलं तरी चालेल किंवा दोन्ही पाय जुळलेले असले तरी चालतील. आता आपलं डोकं आणि आपल्या हाताची पकड हे एकमेकांवरती, म्हणजे आपली हाताची पकड जास्तीत जास्त डोक्याच्या दिशेने दाबून घ्या आणि डोकं हे जास्तीत जास्त आपल्या हातावर प्रेस करा. जेवढा तुम्हाला ताण देता येईल तेवढं. मानेचा भाग हा स्थिर आहे. बघा, जास्तीत जास्त आपले हात हे डोक्यावर दाबून घ्यायचे आणि डोकं हातावरती एक प्रेशर आणायचं. हरिओम, रिलॅक्स. पुन्हा एकदा दोन्ही हाताचं, आपल्या हाताचं आणि डोक्याचं एकमेकांवर प्रेशर, 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 ताण, 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 रिलॅक्स, रिलॅक्स. आता ही जी आपण हाताची पकड मागे ठेवली होती ती आता समोर कपाळावर ठेवू, आपल्या कपाळावर. आणि हीच कृती आता आपण पुन्हा या कपाळाच्या दिशेने, म्हणजे बघा आपलं कपाळ जास्तीत जास्त आपल्या त्या हाताच्या पकडवरती त्याच्यावरती प्रेशर आणायचा आणि हाताचा प्रेशर कपाळावर. दोन्हींचा, कपाळाचा आणि हाताचा एकमेकांवरती प्रेशर आणायचा. ताण, 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 रिलॅक्स. पुन्हा एकदा ताण, 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 रिलॅक्स. आता हीच पकड पुन्हा एकदा मागे ठेवा, डोक्याच्या मागे. आता दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. जेवढं शक्य असेल तेवढं. जॉईन होत नसतील तर काही हरकत नाही. आता श्वास घेत, हात लांब, कोपरं लांब, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. तर दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. तळवे जे आहेत ते सिलिंगकडे घ्या. दोन्ही हातांचे तळवे सिलिंग. आता हात फोल्ड, खांद्यावर ठेवायचे, सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आपण हे श्वासाची आधारित करतोय जेणेकरून आपलं संपूर्ण लक्ष हे या कृतीकडे केंद्रित होईल. म्हणून आपण हे करत असताना आपल्या श्वास घेत लांब, श्वास सोडत सरळ या प्रकारे करायचं आहे. आता पुन्हा हात आपले तसेच खांद्यातनं सरळ ठेवा आणि हाताच्या मुठी वळून घ्या. तळवे आपल्या जमिनीकडे घेऊन जा. दोन्ही हाताचे तळवे जमिनीकडे, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि आपल्या फक्त मनगटामध्ये हालचाल, क्लॉकवाईज फक्त मनगटात हालचाल होतीये. संपूर्ण लक्ष त्या कृतीकडे घेऊन जायचं. मनगटामध्ये हालचाल जाणीवपूर्वक, अँटी क्लॉकवाईज 4 ते 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. समोर एका बिंदूकडे लक्ष करून घ्या. छान. दोन्ही हात खाली, विश्रांती. थोडा वेळ बघा, तुमच्या खांद्याला किंवा तुमच्या हाताला एक प्रकारचा जो ताण आला आहे तो मनोमन शिथिल करून घ्या. पुन्हा दोन्ही पाय आता जुळलेले. आता मी तुम्हाला दाखवते कृती कशी करायची, बघून घ्या. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याला पकड द्यायची हाताची आणि तो जास्तीत जास्त आपल्या छातीच्या दिशेकडे किंवा आपल्या पोटाकडे दाबून घ्यायचा. डायनॅमिक. त्याच्यानंतर हीच कृती विरुद्ध. डावा पाय फोल्ड करायचा आणि आपल्या पोटाच्या किंवा छातीच्या दिशेने तो दाबून घ्यायचा. सुरुवात करूया, डायनॅमिक करूया आपण ही कृती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाल्यावर कृती थांबवायची आणि पुन्हा एकदा विश्रांती.
आपण आता करूया ताडासन. सोपं आहे हे, अगदी सोपी कृती आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ ठेवा. आता श्वास घेत दोन्ही हात आपल्या डोक्याच्या दिशेने वर येतील, त्याचबरोबर आपल्या टाचा सुद्धा जमिनीपासून वर येतील. म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या चवड्यावर असेल. जर समजलं नसेल तर बघून घ्या, किंवा साधी कृती आहे बघा. श्वास घेत दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा, आणि त्याचबरोबर आपल्या टाचा सुद्धा वर येतील, आणि आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या चवड्यांवर. आता हळूहळू ह्या चवड्यांवरती पुढे चालत ये. 4 ते 5 पावलं हळूहळू त्या चवड्यांवर चालत ये. आपल्या दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालेला आहे. थोडस मागे, थोडस मागे. हात सरळ ठेवायचे, लक्ष कुठेतरी एका बिंदूकडे केंद्रित करून घ्या. मध्यभागी आलोय. आता थोडस उजवीकडे, 4 ते 5 पावलं उजवीकडे चला. आपण केलं आहे ताडासन. आपल्या पाठकड्याला एक प्रकारचा खेच मिळालेला आहे. पुन्हा मध्यभागी डावीकडे आपल्या पाठकड्याला, पोटऱ्यांना एक प्रकारचा जो खेच मिळाला आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. जाणीव आपल्या श्वासाची आहेच. पुन्हा मध्यभागी आणि सावकाश. आता आपल्या टाचा आणि वरती जे हात आहेत ते हळूहळू खाली येतील. हळूहळू खाली, अगदी सावकाश. छान. विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले आहेतच. सावकाश दोन्ही हात जोडून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. आणि त्या जोडलेल्या हाताबरोबरच अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये, अगदी सावकाश, जसं जमेल तसं सावकाश बैठक स्थितीमध्ये. आणि दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. मी तुम्हाला शयन स्थितीमधली 2 आसनं दाखवते, ती तुम्ही आधी बघून घ्या कशी केली जातात, आणि त्याच्यानंतर आपण एकत्रित करणार आहोत. आधी बघून घ्या. तुम्हाला जसं बसायचं असेल त्याप्रमाणे बसू शकता. शयन स्थितीमधली 2 आसनं. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये जायचं. जे साधक नवीन आहेत त्यांनी शयन स्थितीमधली विश्रांती अवस्था बघून घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. टाचा आतल्या बाजूला आहे, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हातांची स्थिती बघा. तळवे सिलिंगकडे आहे, हाताची बोटं अर्धवट मिटलेली. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही आहे शयन स्थितीमधली विश्रांती आणि शवासनाची स्थिती. आपण करणार सायकलिंग. सायकलिंग बघून घ्या कशी केली जाते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. काल आपण उत्थित एक पादासन बघितलं. तर सायकलिंगसाठी सुद्धा आपल्याला दोन्ही पाय एकत्र वरती उचलून घ्यायचे. याला म्हणतात उत्थित द्विपादासन. या प्रकारे 90 अंशापर्यंत दोन्ही पाय वरती उचलून घ्यायचे आणि एकेका पायाने सायकलिंग. बघा, पाय जास्तीत जास्त जमिनीकडे घ्यायचा आणि हाताचा आधार हा पॅसिव्ह असेल जमिनीवरती. मग रिव्हर्स सायकलिंग. कृती थांबवताना पुन्हा पाय हवेत सरळ करून घ्यायचे 90 अंशापर्यंत, ज्यांना जसं शक्य आहे तसं. आणि मग सावकाश जमीन नियंत्रण. कुठलाही झटका किंवा घाई गर्दी करायची नाही. हे झालं सायकलिंग. त्याच्यानंतर पुन्हा विश्रांती. वेट लॉस साठी सायकलिंगचा जास्त प्रभाव किंवा उपयुक्त ठरते. आपण मग आज मी तुम्हाला नवीन आसन दाखवते, ते म्हणजे पवनमुक्त आसन. ह्याच्या नावामध्येच त्याचं वैशिष्ट्य आहे. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी पवनमुक्तासन अतिशय लाभदायक आहे. शिवाय पचनक्रिया सुद्धा ह्याच्याने सुधारते आपली. आपल्या पोटाचे स्नायू फ्लेक्झिबल होतात. पवनमुक्तासन हे थोडंसं ऍडव्हान्स आहे. तर आज आपण अर्ध पवनमुक्तासन शिकणार आहोत. तर ते कसं करायचं बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात आपल्या शरीराच्या जवळ आहे. आता सावकाश उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा. त्याच्यानंतर तो फोल्ड करायचा आणि आपल्या ह्या फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हातांचा वेध घ्यायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने शिथिल सोडून द्यायचं. डावा पाय हा जमिनीवरती अगदी शिथिल.
आता ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे किंवा स्लिप डिस्कचा ज्यांना त्रास आहे त्यांनी पुढची कृती करताना थोडीशी काळजी घ्यायची. आता ही स्थिती आपली पक्की झाली की आपला डोक्याचा भाग किंवा मानेचा भाग वर उचलायचा आणि आपली हनुवटी आपल्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बघा आपण केला आहे अर्धपवन मुक्तासन. याच्यामध्ये काय होतं, आपल्या संपूर्ण उजव्या बाजूच्या ओटीपोटावरती छातीवरती एक प्रकारचा दाब येतो. तो अनुभव घेण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये आपला श्वास चालूच आहे, जाणीवपूर्वक लक्ष. उजव्या पायाचा पाऊल जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्यायचं. डावा पाय जमिनीवरती शिथिल आहे, खांदे कोपरे शिथिल करून द्यायचे. उलट वाटचाल करताना सावकाश डोकं जमिनीवर येईल. प्रथम हाताची पकड सैल करायची, सोडून द्यायची. उजवा पाय प्रथम हवेत सरळ आणि मग सावकाश जमिनीवर. हीच कृती डाव्या पायाने सुद्धा. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा, फोल्ड करायचा, त्याला आपल्या हाताचा विळखा. फोल्ड केलेला पाय जास्तीत जास्त आपल्या पोटाकडे छातीकडे दाबून घ्यायचा आणि सावकाश आपलं डोकं वर उचलून हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. डाव्या पायाचा पाऊल जमिनीच्या दिशेने शिथिल, अगदी सैलसर सोडून द्यायचं. उजवा पाय जमिनीवर आहे. 1 ते 2 श्वास थांबून उलट वाटचाल करताना पुन्हा डोकं सावकाश जमिनीवर येईल. दोन्ही हातांचे विळखा सोडून द्यायचा. पाय हवेत सरळ आणि नियंत्रित जमिनीवर. लक्षात आलंय सगळ्यांच्या कसं केलं जातं? सुरुवात करूया. एका कुशीला वळायचं आणि शयन स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर. आता दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ. आता जुळलेले पाय सावकाश 90 अंशापर्यंत वर घेऊन या, अगदी सावकाश. आणि आता एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करायची आहे. एकेका पायाने सायकलिंग करायचंय. 5 ते 6 वेळेला आपले पाय किंवा टाचा जे आहेत त्या जमिनीला त्याचा स्पर्श होईल. या प्रकारे पायाची मुवमेंट असेल. विरुद्ध बाजूने हीच कृती. विरुद्ध बाजूने. तुमच्या बघा ओटीपोटावरती एक प्रकारचा प्रेशर येतोय, शिवाय थाय मसल्स वरती एक प्रकारचा प्रेशर येतोय. त्याचा अनुभव घ्यायचा. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय प्रथम हवेत सरळ करून घ्या आणि नियंत्रित जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. डोळे बंद करून तुमच्या शरीराच्या ज्या कोणत्या भागामध्ये ताण वाटत असेल तो मनोमन शिथिल करून घ्या. आपण करूया आता अर्धपवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेतच. आता सावकाश उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्या आणि तो फोल्ड करा. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न. उजवा पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. डावा पाय जमिनीवर स्थिर आहे. तर ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी थोडंसं आपलं डोकं वर उचलताना थोडीशी काळजी घ्यायची. बाकीच्यांनी आता आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा कपाळ आपल्या उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, खांदे कोपरे शिथिल, पोटाचे स्नायू शिथिल करा आणि बघा तुमच्या संपूर्ण उजव्या खांद्यावरती एक प्रकारचा प्रेशर आलेला आहे, त्याचा अनुभव घ्यायचा. आपण केलं आहे अर्धपवन मुक्तासन. जाणीव आपल्या श्वासाची आहेच. सावकाश डोकं जमिनीवर येईल. प्रथम दोन्ही हातांचा विळखा सोडून द्या. उजवा पाय हवेत सरळ आणि नियंत्रित जमिनीवर. हीच कृती आता आपण डाव्या पायाने करूया.
थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती घ्या. जर तुम्हाला त्या पायामध्ये ताण वाटत असेल तर तिथल्या तिथे विश्रांती. आता सावकाश डावा पाय वर उचलून घ्या आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या दोन्ही हातांचा विळखा. डावा पाय जास्तीत जास्त आपल्या पोटाकडे छातीच्या दिशेने दाबून घ्यायचा आहे. डाव्या पायाचा पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. उजवा पाय जमिनीवर स्थिर आहे. आता सावकाश आपली हनुवटी किंवा आपलं कपाळ डाव्या पायाच्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये खांदे कोपर शिथिल, पोटाचे स्नायू शिथिल, जाणीव आपल्या श्वासाची. संपूर्ण डाव्या बाजूला आलेला दाब त्याचा अनुभव घ्यायचा आहे. डोळे बंद, लक्ष आपल्या श्वासाकडे. 1 ते 2 श्वास थांबूया आणि सावकाश उलट वाटचाल करताना प्रथम डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. पाय हवेत सरळ आणि मग नियंत्रित जमिनीवर दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. पवन मुक्तासन गॅसेससाठी खूप उपयुक्त असं आहे. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्याशिवाय पोटाची चरबी कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पोटावर पडून एका गालावरती विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. ही झाली विपरीत शयनस्थितीमधली विश्रांती. आता आपण करूया मकरासन. आहे तशी स्थिती घ्या. फक्त आपलं कपाळ जमिनीवर लावा. दोन्ही पायांमध्ये अंतर तर आहेच. कपाळ जमिनीवर लावा आणि आपल्या हाताची घडी घ्या. म्हणजे एक हात समोर ठेवा, त्याच्यावर दुसरा हात. हे बघ या प्रकार. आणि त्याच्यावरती कपाळ ठेवा. आपल्या हाताची घडी ही आपल्या चेहऱ्याच्या दिशेने, म्हणजे हात वरून फोल्ड करायचे. एका हातावर दुसरा हात आणि त्याच्यावर कपाळ. आणि संपूर्ण शरीर हे जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्या. संपूर्ण शरीर अगदी शिथिल करून सोडून द्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण या प्रकारे सुद्धा मकरासनामध्ये विश्रांती घेऊ शकतो. खांदे कोपरे शिथिल, छान वाटतं. सावकाश पुन्हा दोन्ही हात खाली आणि विश्रांती पुन्हा एकदा. आपण आता करूया अर्ध शलभासन. सोपं आहे, मी सांगते त्याप्रमाणे कृती करा. डेमो जर अगदीच कन्फ्युजन वाटलं तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता. दोन्ही पाय जुळवून घ्या मागच्या साईडने. दोन्ही पाय जुळवून घ्या. कपाळ जमिनीवर ठेवा. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. हाताचे तळवे सिलिंगकडे आहेत. दोन्ही पाय पुन्हा जुळलेले आहेतच. आपण आता करूया अर्ध शलभासन. सायटिकासाठी खूप उपयुक्त असं हे आसन आहे, किंवा ज्यांना स्लिप त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आसन आहे. सुरुवात करूया. आता आपली हनुवटी जमिनीवर लावा. जिथे आपण कपाळ लावलं होतं तिकडे आता हनुवटी जमिनीवर लावा आणि आपल्या दोन्ही हात जे आहेत ते आपल्या मांड्यांखाली. दोन्ही हात आपल्या मांड्यांखाली. आणि आता सावकाश मागून उजवा पाय तुम्हाला जेवढा वर उचलता येईल तेवढा उचलून घ्या. उजवा पाय, फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ. हनुवटी हे करताना जमिनीवर जाते आणि आपल्या हाताचा आधार हा पॅसिव्ह असेल. उजवा पाय गुडघ्यातनं जेवढा वरती उचलता येईल तेवढं वरती उचलून घ्यायचा. जाणीव आपल्या श्वासाची आहे. सायटिका प्रतिबंधक असं हे शलभासन पाठ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. सावकाश जमिनीवर उजवा पाय
उन्हाळ्याचा दोन्ही पाय आपले जोडलेले आहेतच. हात आपल्या मांड्यांच्या खाली आहेत आणि आपली हनुवटी जमिनीवर आहे. आता सावकाश आपला डावा पाय हा तुम्हाला जेवढा शक्य असेल तेवढा गुडघ्यातनं वर उचलून जाणीव आपल्या श्वासाची. आता डाव्या हाताचा आधार हा पॅसिव्ह झालेला आहे मांडीच्या खाली, त्याकडे लक्ष. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला डावा पाय गुडघ्यातनं सरळ करून घ्यायचा आहे पाठीमागच्या दिशेने. छान. हनुवटी आपली जमिनीवर आहे. 1 ते 2 श्वास थांबूया आणि सावकाश उलट वाटचाल करताना नियंत्रित पाय जमिनीवर. दोन्ही हातांचा आधार जो मांड्यांखाली आहे तो काढून घ्यायचा आणि दोन्ही हातापायांमध्ये अंतर घेऊन एका हातावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्या. आज आपण बघणार आहोत वज्रासन. पहिलं बघून घ्या कसं केलं जातं. कोणतंही आसन करताना पूर्वस्थिती महत्वाची आहे. वज्रासनाची पूर्वस्थिती आहे दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. काही जणांना हे माहिती पण असेल, पण आपण हे विधिवत वज्रासन करणार आहोत हात शरीराच्या जवळ. आता सावकाश आपला उजवा पाय फोल्ड करून सीट खाली घ्यायचा. त्याच्यानंतर डावा पाय फोल्ड करून तो सीट खाली घ्यायचा. आपली सीट ही दोन्ही टाकांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. पाठकणा आपोआप सरळ होतो. मान स्थिर ठेवायची आणि आपल्या हाताची पोझिशन बघा. गुडघ्यापासून थोडेसे मागे मांडीवर. सुरुवात करा बरं. दोन्ही पाय जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता एक एक पाय फोल्ड करून तो सीट खाली घ्यायचा. आता ज्यांना म्हणजे गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल किंवा आपले पाय जास्त वेळ या स्थितीमध्ये राहू शकत नसतील तर नॅपकिनची खडी घ्यायची. हे बघ की नॅपकिनची घडी घ्यायची, ती अशी फोल्ड करायची आणि ती आपला जो घोट्याचा भाग आहे ना, म्हणजे आपला हा अँकलचा भाग, तिथे तुम्ही ही नॅपकिनची घडी ठेवू शकता. जर आपल्याला जास्त वेळ वज्रासनामध्ये बसायचं असेल किंवा जर तुम्हाला तिथे ताठरपणा वाटत असेल तर या प्रकारे ही नॅपकिनची घडी आपल्या घोट्याच्या खाली म्हणजे आपल्या अँकलच्या इथे तुम्ही ठेवू शकता. किंवा ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, गुडघे समोरून जुळत नसतील, तर आपल्या सगळ्यांचे जुळतात व्यवस्थित, पण ज्यांना गुडघे समोरून जुळत नसतील त्यांनी सुद्धा ही नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती आपल्या गुडघ्यांच्या अशी मध्ये ठेवायची. म्हणजे त्या आपल्या दोन्ही गुडघ्यांचा प्रेशर त्या नॅपकिनच्या घडीवर येतो. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती आहे. ज्यांना सहज जमतंय त्यांनी गुडघे समोरून जॉईन करून घ्यायचे आणि आपले हात थोडेसे मागे गुडघ्यापासून मांडीवर. दोन्ही हातांची बोटं जोडून घ्यायची. खांदे कोपरे शिथिल, डोळे बंद आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण केलं आहे वज्रासन. मनोमन आपल्या ह्या स्थितीचा आकृतीबंधाच्या शरीराच्या त्याचा मनोमन मागोवा घ्या. बघा आपली सीट ही दोन्ही टाकांच्या मध्ये आहे. आपले दोन्ही अंगठे पायाची एकमेकांना स्पर्श करतील या स्थितीत आहे. मान पाठकणा समस्थितीमध्ये आहे. खांदे कोपरे शिथिल आहेत. चेहरा शांत आहे. आपण केलं आहे वज्रासन. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन ते म्हणजेच वज्रासन. हे आसन केल्यामुळे आपली पचनक्रिया ही सुधारते. याशिवाय आपले गुडघ्याचे स्नायू, मांडीचे स्नायू, पाठकणा हा फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. या वज्रासनातूनच खूप सारी आसनं आहेत
जी आपल्याला पुढे शिकायची आहे. त्यामुळे आधी वज्रासनामध्ये तुम्ही स्थिर राहायला शिका. आता आपले दोन्ही हात आहेत ना, हाताचे पंजे ते गुडघ्याच्या बाजूला ठेवा. दोन्ही हातांचे पंजे गुडघ्याच्या बाजूला ठेवा. म्हणजे बघा आपण थोडस पुढे झुकलेलो आहोत. हा, आणि आता डोळे बंद करा. लक्ष आपल्या श्वासाकडे द्या. याला म्हणतात श्वानासन. जेव्हा आपण कुत्रा आपण बघतो, तर तो मागचे पाय त्याचे फोल्ड असतात आणि पुढच्या पायांवरती तो असा या प्रकारे बसलेला असतो. डोळे बंद करा. बघा तुमचा पाठकडा थोडासा पुढे टिल्ट झालेला आहे. चेहरा शांत. लक्ष आपल्या श्वासाकडे. हरिओम. सावकाश उलट वाटचाल करणार आहोत. दोन्ही हात ते जे गुडघ्याचे आहेत ते सोडून द्यायचे. पाठकडा पुन्हा सरळ होईल आणि दोन्ही हात हे आपले पुन्हा गुडघ्याच्या मागे मांडीवर. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं आहे. सर्वप्रथम जो तुम्हाला पाय सरळ करायचा आहे तो सरळ करून घ्या. उजवा पाय अगदी सावकाश. हे जे आपण करतो ना ही आसनं, ह्या प्रत्येकाची एक टेक्निक आहे. त्या टेक्निक प्रमाणे जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आधी उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ आणि मग पूर्वस्थिती आल्यानंतर दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून विश्रांती. आज आपण प्राणायामाची पूर्व तयारी म्हणून दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणार आहोत आणि आकाराची प्रॅक्टिस करणार आहोत. त्याआधी आपण पद्मासन कसं केलं जातं ते बघून घ्या. दोन्ही पाय सरळ आहेत. आता ज्याला शक्य आहे त्यांनी कुठलाही पाय आधी फोल्ड करू शकता. उजवा पाय किंवा डावा पाय. मी प्रथम उजवा पाय फोल्ड करते. त्याला कुठलाही असा नियम नाहीये की आधी उजवाच पाय फोल्ड केला पाहिजे. आपण आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला जे सहज जमेल त्याप्रमाणे आपण कुठलाही पाय फोल्ड करू शकतो. दोन्ही पाय सरळ आहेतच. आता मी सावकाश माझा उजवा पाय फोल्ड करून तो डाव्या पायाची मांडीवर ठेवणार. मग डावा पाय फोल्ड करायचा आणि तो उजव्या पायाच्या मांडीवर. बघा आता दोन्ही टाचा हे आपल्या एकमेकांच्या समोर आलेले आहेत विरुद्ध बाजूने. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. अर्ध पद्मासन कसं करायचं? जो पाय तुम्हाला जास्त ताठ वाटतो तो पाय खाली, अगदी साधा बैठक स्थितीसारखा. हे झालं अर्ध पद्मासन. तर तुम्हाला जे शक्य आहे त्याप्रमाणे करायचं. पद्मासनामध्ये आपला पाठकडा हा पुन्हा एकदा आपोआप सरळ होतो. तो अजून सरळ करण्यासाठी आपल्या दोन्ही हातांचे जे आपण खोबणी केल्या होत्या, द्रोण मुद्रा केल्या होत्या, त्या आपल्या गुडघ्याच्या वाट्यांवर ठेवायच्या. थोडंसं पुढे झुकायचं आणि आपल्या सीटचा भाग आहे ना तो मागे ढकला आणि पुन्हा सरळ व्हायचं. म्हणजे आपला पाठकडा हा आपोआप सरळ होतो. आता आपली मान आणि पाठकडा समस्थितीमध्ये आहेच. आपण करणार आहोत दीर्घ श्वसनाची काही आवर्तनं. दीर्घ श्वसन करताना श्वास आपण जो घेतो आणि जो श्वास सोडतो, तो जो श्वास सोडण्याचा कालावधी आहे हा आपला जास्त असतो. आता मी काही 2-3 आवर्तनं मी काउंटिंग करेन, त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. प्रत्येकाची श्वास घेण्याची आणि सोडण्याची ही प्रक्रिया आहे ती वेगवेगळी असते. त्यामुळे तुम्हाला ज्या काउंटिंग पर्यंत तुम्हाला जेवढा श्वास भरून घेता येईल तेवढा भरून घ्यायचा आणि सोडायचा. याला कुठलंही बंधन नाहीये. आपण आपापल्या क्षमतेप्रमाणे ही कृती करायची आहे. दीर्घ श्वसन किंवा विभागीय श्वसन ही प्राणायामाची पूर्वतयारी मानली जाते किंवा त्याला बेसिक किंवा ते रूट्स आहेत प्राणायामाचे. त्याच्यामध्ये आपण स्थिर झालो की पुढे प्राणायाम करणं आपल्याला अतिशय सोपं किंवा ते जास्त लाभदायक होतं. आपण त्याच्याशी एकदम समरूप व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला अजून 2 ते 3 दिवस ही प्राणायामाची पूर्वतयारी करायची आहे. तर सुरुवात करूया. आपण पद्मासन अर्ध पद्मासन घातलेलंच आहे. दोन्ही हात हे आपले गुडघ्यांवर आहेत द्रोण मुद्रेमध्ये. तर सावकाश डोळे बंद करा.
लक्ष आपल्या श्वासाकडे. 3 आवर्तनं मी काउंटिंग करणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. श्वास सोडण्याचा कालावधी हा श्वास घेण्याच्या कालावधीपेक्षा दुप्पट असेल. फॉर एक्झाम्पल, मी 1 ते 5 आकड्यापर्यंत काउंटिंग करेल तोपर्यंत तुम्हाला श्वास भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 10 आकड्यांपर्यंत काउंटिंग करेल तेव्हा तुम्हाला श्वास तो हळूहळू नियंत्रित सोडून द्यायचा आहे. श्वास भरून घेताना आपलं पोट हे पुढच्या बाजूला येईल आणि श्वास सोडताना ते हळूहळू आतल्या दिशेला जाईल. जाणीवपूर्वक कृती करायची आहे. सुरुवात करूया. डोळे बंद आहेत. दीर्घ श्वसन करणार आहोत. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक भरपूर श्वास भरून घ्या. पोट थोडंसं बाहेर येत आहे आपलं. 1 2 3 4 5. थोडा वेळ थांबा. घेतलेला श्वास सावकाश हळूहळू नियंत्रित संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कम्प्लिटली ब्रीथ आउट. थोडा वेळ थांबा. बघा, श्वास घेताना आपलं पोट थोडंसं वर पुढच्या दिशेला येईल आणि त्याचबरोबर आपले खांदे सुद्धा वरच्या दिशेला जातात. आता जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं या सगळ्या कृतींकडे. सुरुवात करूया. अजून 1 आवर्तन, अजून 2 आवर्तन आपल्याला करायचे आहेत. दीर्घ श्वसनाची सुरुवात करायची. एक भरपूर श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट थोडंसं बाहेर येत आहे आणि खांदे थोडेसे वरच्या दिशेला जात आहेत. 1 2 3 4 5. थोडा वेळ थांबा. घेतलेला श्वास हळूहळू संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचं पोट आतल्या दिशेला गेलेलं आहे आणि खांदे पुन्हा पूर्व स्थितीला आलेले आहेत. अजून 1 आवर्तन मी काउंटिंग करते. सुरुवात करूया. एक भरपूर श्वास भरून घ्या. पोट बाहेर, खांदे थोडेसे वरच्या दिशेला. 1 2 3 4 5. थोडा वेळ थांबून श्वास सोडताना पोट आतमध्ये येईल आणि खांदे पूर्व स्थितीला. सुरुवात करायची आहे श्वास सोडायला हळूहळू सावकाश संथ गतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कम्प्लिटली ब्रीथ आउट. दीर्घ श्वसन करताना आपल्या कपाळावरती कोणतीही आठी नाही पाहिजे. आपला चेहरा शांत आणि चेहऱ्यावर हलकसं स्मितहास्य. आपण जी साधना करतोय त्या साधनेचा आनंद त्याला आपल्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे. तो झळकला गेला पाहिजे. आता 2 आवर्तनं जी करणार आहोत ती विदाउट काउंटिंगने करायची आहेत. आपापल्या क्षमतेप्रमाणे. सुरुवात करूया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं विदाउट काउंटिंग. एक भरपूर श्वास भरून घ्या. पोट बाहेर, खांदे थोडे वरच्या दिशेला. थोडा वेळ थांबा. घेतलेला श्वास संथ गतीने संपूर्णपणे सोडून द्यायला सुरुवात करायची. लास्ट राउंड. एक भरपूर श्वास भरून घ्या. पोट बाहेर, खांदे थोडे वरच्या दिशेला आणि श्वास सोडताना संथ गतीने श्वास सोडायचा आहे. पोट आपलं आतल्या दिशेला जात आहे आणि खांदे पूर्व स्थितीला येत आहेत. कम्प्लिटली ब्रीथ आउट. क्षण शांत. आज आपण विभागीय श्वसनामधला आकार करणार आहोत. आकार करताना एक श्वास भरून घ्यायचा. पोट आपलं बाहेरच्या दिशेला येतं आणि श्वास सोडताना आपल्याला आकार करायचा आहे आणि पोट हे आपलं आतल्या दिशेला जाईल. त्याला म्हणतात उदर श्वसन. विभागीय श्वसन हे उदर, उर आणि स्तन अशा 3 भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे. तर आज आपण फक्त उदर श्वसनाची प्रॅक्टिस करणार आहोत. सुरुवात करूया. डोळे बंद आहेत. पाठ करा. मान समस्थितीमध्ये.
हात आपले गुडघ्यावर आहेत, द्रोण मुद्रेमध्ये. आपण करणार आहोत उदर श्वसन आकार. एक श्वास भरून घ्यायचा, पोट थोडस बाहेरच्या दिशेला आलेलं आहे. थोडा वेळ थांबायचं, जाणीव आपल्या संपूर्ण पोटाच्या भागाकडे घेऊन जायची आणि श्वास सोडताना आकार. पोट आपलं आतल्या दिशेला जात आहे त्याकडे लक्ष. एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट बाहेरच्या दिशेला आलेला आहे. थोडा वेळ थांबून आकार करताना पोट आपलं पुन्हा मागच्या दिशेला जाईल त्याकडे लक्ष. सुरुवात करायची आहे श्वास सोडायला आणि उच्चार. एक भरपूर श्वास भरून घ्या, पोट बाहेर. थोडा वेळ थांबा. श्वास सोडताना आकार आणि पोट आपलं पुन्हा पूर्वस्थितीला जात आहे मागच्या बाजूला. सुरुवात करायची. शांत. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच तुम्ही जी बैठक स्थिती घातली आहे ती सोडून द्यायची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडीची घातली आहे ती डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये सोडून द्यायची आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. शवासनाची आदर्श स्थिती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहे. दोन्ही हात आपल्या शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिळलेली आहेत. डोळे आपले बंदच आहेत. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. चेहरा शांत. आज आपण जी साधना केली त्याचा मनोगत मागोवा घ्यायचा. आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे तुम्हाला ताण वाटत असेल ही साधना करताना तर तो मनोमन शिथिल करून घ्यायचा. आपण केलेल्या साधनेचा आनंद आपल्या चेहऱ्यावरती झळकतो. आपण ही साधना अगदी मनापासून केलेली आहे. आपण करत आहोत शवासन. शरीरातील प्रत्येक अवयवाला जाणीवपूर्वक शिथिलता. उत्तानं शववधूः शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये या शवासनाची आदर्श स्थिती सांगितलेली आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये शवासनाचे लाभ सांगितलेले आहेत. मनाला आणि चित्ताला विश्रांती देणारं एकमेव आसन. जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जायची. माझ्या दोन्ही पायांची बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल शिथिल झाले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या सीटच्या भागाकडे घेऊन यायचं. माझ्या सीटचा भाग जो जमिनीवर आहे, माझ्या कमरेचे संपूर्ण स्नायू, पाठीमागचे पुढचे सगळे स्नायू शिथिल शिथिल आणि शिथिल झाले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या पाठकड्याकडे घेऊन यायचं. माझ्या पाठीचा भाग जो जमिनीवर आहे, माझ्या पाठकड्यामधली सर्व मणके अगदी शिथिल झाले आहेत. जाणीव आपल्या उदरभागाकडे घेऊन यायची. माझ्या पोटातील सर्व स्नायू, छातीच्या गरगड्या, छातीचे स्नायू
माझ्या कंठाच्या आजूबाजूचे सर्व स्नायू अगदी शिथिल शिथिल आणि शिथिल झाले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या चेहऱ्याकडे घेऊन यायचं. माझी हनुवटी, माझे ओठ, माझे दात, तोंडाच्या आतमध्ये अलगद पहुडलेली माझी जीभ अगदी शिथिल झाली आहे याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझे दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले माझे डोळे, माझ्या डोळ्यांची आतली बुबुळं, माझ्या पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित असलेलं माझं कपाळ अगदी शिथिल शिथिल आणि शिथिल झालं आहे त्याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझे केस, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग तोही अगदी शिथिल झाला आहे याची मला मनोमन जाणीव होत आहे. पायाच्या नखापासून ते मस्तिष्कापर्यंत माझं संपूर्ण शरीर हे अगदी कापसासारखं हलकं हलकं झालेलं आहे. ते हवेत तरंगत आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन यायची. श्वास घेताना माझं पोट हलकंसं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. शांत आणि लयबद्ध सुरू असलेला माझा श्वास. श्वास घेताना एका थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास भरून घेताना या सृष्टीतली त्या निसर्गातली सकारात्मकता मी माझ्यामध्ये भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सर्व ताणतणाव, माझ्या सर्व काळज्या, चिंता मी सोडून देत आहे. मनाच्या आणि शरीराच्या या शांत आणि पवित्र अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. माझ्यात प्रचंड इच्छाशक्ती निर्माण झालेली आहे. मला खूप शांत वाटतंय, मला खूप प्रसन्न वाटतंय. माझं संपूर्ण आयुष्य हे मी औषध विरहित असंच व्यतीत करणार आहे. माझं मानसिक आरोग्य हे अगदी उत्तम राहणार आहे आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नियमित करणार आहे असा मनोमन स्वतःला संकल्प द्यायचा. शांत आणि लयबद्ध सुरू असलेल्या माझ्या श्वासाकडे लक्ष आहे. आज गुरुवार आहे. मनोमन आपल्या गुरुजनांचं स्मरण करायचं, आपल्या आई वडिलांचं स्मरण करायचं. आपले आई वडील हे आपले सर्वप्रथम गुरु आहेत. मनोमन त्यांना वंदन करायचं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मनोमन संपूर्णपणे नतमस्तक आपल्या गुरुंसमोर, आपल्या आई वडिलांसमोर. मनोमन आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं, तिचे आशीर्वाद घ्यायचे. आणि शवासन हे कितीही आनंददायी आणि सुखदायी असलं तरीही आपल्याला या स्थितीतून बाहेर पडायचं आहे. म्हणून सावकाश आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये सावकाश हलकीशी हालचाल करायची. अगदी सावकाश मान डावीकडे उजवीकडे फिरवून घ्यायची. सावकाश डाव्या कुशीला वळायचं. डावा हात हा डोक्याखाली असेल, उजवा हात हा आपल्या शरीरावर असेल. अगदी सावकाश या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबून उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. अगदी सावकाश, डोळे बंद आहेत.
शांती पाठ बोलणार आहोत. दोन्ही हात जोडून घ्यायचे. स्क्रीनवर समोर शांती पाठ दिसतो. ओम पूर्णमद ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सावकाश डोळे बंद करायचे. श्वास घेत जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेप्रमाणे पुढे झुकायचं आहे. कमरेतून पुढे नमन मुद्रा. आपलं कपाळ, जोडलेले हात जमिनीवर, सीट आपली जमिनीवर आहे. संपूर्ण नतमस्तक सरेंडर. आपण आपला राग, अहंकार, द्वेष आपण संपूर्णपणे सोडून देत आहोत. शरणागत भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. सावकाश